पूरवया थम गई मंदार मिली। बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। तलक आंधियां पानी संग बड़ी। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? इन पैरों के नीचे हो भूमियां। तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। आता कसं समजून सांगू मी तुम्हाला सई? मी जेव्हा तुम्हाला घरून जा असं सांगितलं ना, तेव्हा जरी मी असा शांत आहे, मी खूप काम आहे असं दाखवत होतो, पण तरी सुद्धा आतमध्ये कुठेतरी मला त्रास होत होता, ऑफकोर्स. पण हे सगळं करण्यामागे माझी काहीतरी कारणं होती. तो विक्रम तो रोज सकाळी उठून काहीतरी नवीन रूमर्स स्प्रेड करायचा तुमच्या बाबतीत. कधी ते फोटोज, व्हिडिओज, नंतर ते मॅरेज सर्टिफिकेट, आणि त्या सगळ्याचा ना मला खूप त्रास होतो. आणि मला जर इतका त्रास होतो तर तुम्हाला किती त्रास होत असेल? सई, तुम्ही स्वतःला प्रूफ करण्यासाठी इतकी धडपड करत होतात, तरी सुद्धा सगळ्या गोष्टी तुमच्या विरोधातच उभ्या होत होत्या सई. आणि तो ऑफिसर, त्याने जेव्हा घरी येऊन सांगितलं ना की विक्रमचं आणि तुमचं लग्न खरं आहे, तेव्हा सिरियसली हाईट झाली होती. पण मला हे सुद्धा कळलं होतं की हा सगळा ना विक्रमचा खूप मोठा गेम प्लॅन आहे, जो असा इझिली सॉल्व्ह होणार नाहीये. या सगळ्याशी आपल्याला खूप स्ट्रॅटेजिकली डील करावं लागणार हे कळलं होतं मला. आणि त्या काळात जर तुम्ही घरी राहिला असतात सई, तर तुम्हाला आणखी त्रास झाला असता. ऑलरेडी आई नको नको ते तुम्हाला बोलत होती, आणि तिचं ते बोलणं तुम्हाला आणखी ऐकावं लागलं असतं. माझी तब्येत खराब होती, त्यामुळे मी वेगळं हेल्पलेस होतो, तुम्हाला कुठल्याच प्रकारची मदत करू शकत नव्हतो. म्हणून मला असं वाटलं की तुम्ही त्या काळात शांतपणे तुमच्या आईकडे राहा, आणि मीनवाईल मी त्या विक्रम बाबतीचे सगळे पुरावे गोळा करणार आणि हे प्रूफ करणार की या सगळ्यात तुमची काहीच चूक नाही. आणि हा सगळा मॅटर सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्हाला परत आपल्या घरात मानाने घेऊन येणार होतो. सर, तुम्ही खरं बोलता? हे तुम्हाला माझ्या डोळ्यात बघून असं वाटतंय की मी खोटं बोलतोय म्हणून? वेट. तुमच्या घरी येऊन मी जे काय बोललो ते सगळं खोटं होतं. सई मॅडमचं आणि विक्रमचं लग्न नाही झालं. मला विक्रमने पैसे दिले आणि त्याचं खोटं सर्टिफिकेट पण मला बनवायला सांगितलं होतं. सर, पण हे सगळं तुम्ही कधी केलं? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला निर्दोष प्रूफ करण्याकरता तुम्ही एकट्याच धडपड करत होतात, आणखी काहीतरी दाखवलं. तुमच्या वाईफ आल्या होत्या काल. विक्रम आणि त्यांच्या लग्नाची सर्टिफिकेट दाखवलं त्यांनी मला, पण ते सर्टिफिकेट खोटं आहे. फ्रॉड ऑफिसरमुळे त्या या प्रकरणात अडकल्या गेल्या. त्यांच्या डोळ्यात मी दुःख पाहिलं. एका बाईसाठी तिचं मंगळसूत्र म्हणजे सर्व काही असतं. सर, त्यांनी न केलेल्या गुन्ह्याची त्यांना शिक्षा देऊ नका. त्यांच्यावर विश्वास ठेवा. त्यांची काहीच चूक नाही आहे याच्यामध्ये. प्लीज त्यांना त्याची शिक्षा देऊ नका. दादा पण ना वियर्डच आहे. वहिनी इतक्या दिवसानंतर त्याला भेटतीये, प्रेमाच्या गोष्टी करायच्या सोडून कसले व्हिडिओ दाखवतोय काय माहिती. अरे कामाचं असेल काहीतरी. इथे काम करायला आलाय का तो? या दोघांना इथवर आणायला किती मेहनत करावी लागली आपल्याला. दोघं एकमेकांशी नीट बोलतात असं वाटतंय तरी. आता सगळं चांगलं होईल बघा. व्हायलाच हवं सुमनताई, त्यासाठी इतकं सगळं केलंय आपण. देवा, माझ्या मुलांना लवकर एकत्र कर रे बाबा. सॉरी सर, मी तुम्हाला समजूनच नाही घेऊ शकले. मी कोणाला काहीच न सांगता फक्त माझ्यासाठी एवढं सगळं करत होतात, आणि मी तुमच्यावर राग करत बसले. खरंच सॉरी. सॉरी का म्हणताय तुम्ही?
मला माहिती आहे ना, मला अशीच चिडणारे, रागवणारे अँग्री बर्ड्सही आवडते. मला आवडतं तुम्हाला असं चिडताना बघायला. डोंट बी सॉरी. आणि खरं तर ना या सगळ्यात माझं चुकलंय. मी तुम्हाला विश्वासात घेऊन तुमच्याशी सगळं डिस्कस करून हे सगळं करायला हवं होतं, पण मी तसं काहीच केलं नाही. आय एम रिअली व्हेरी सॉरी सर. नवरा म्हणून तुमच्या पाठीशी उभं राहायला हवं होतं मी, पण तसं काहीच केलं नाही मी. सर प्लीज आता नका सगळे बोलू. आपल्यातले गैरसमज आता दूर झाले ना, मग का आता परत तो विषय काढायचा आपण? यार काय बोलतात हे दोघं, काही आयडियाच येत नाही. यांच्यातलं भांडण संपतंय का वाढतंय? मी आमची सई ना जुन्या गोष्टी धरून बसते. आता देवांश्रवांना दोष देत बसली असणार. आमचा देवा सुद्धा काही कमी नाहीये. झालं गेलं विसरून सईला आता घरी चल म्हणायचं सोडून तू असंच का वागलीस, तू तेव्हा हेच का केलंस, असंच काहीतरी बोलत असेल. ही सई माझी मुलगी आहे, पण मलाच ओरडत असते. आता देवांश्रवांशी कसं वागत असेल कोण जाणे. तिने शिक्षिकेची नोकरी केल्यापासून तिला असं काय वाटतंय कोण जाणे. आपण अख्ख्या जगाची टीचर आहोत. आमच्या देवांशी तरी काय वेगळं आहे. ऑफिसमध्ये तो बॉस आहे, पण घरची बॉस ही नेहमी बायकोच असते, हेच लक्षात येत नाही त्याच्या. मी दोघी एवढं टेन्शन नका घेऊ. टेन्शन तर येणारच ना रे. इतर दोघं किती दिवसापासून एकमेकांपासून दूर आहेत. आणि आता भेटले तर भांडत बसले. दादा आणि वहिनी एकमेकांपासून दूर राहण्याचे दिवस संपले. ते बघा, सुमनताई बघताय ना, आपलं मिशन सक्सेसफुल झालं. बरं झालं ना आपण दोघांना एकत्र आणलं. पांडुरंगा पावलास रे बाबा. तुझे खूप खूप आभार रे बाबा. या दोघांना कायम असंच एकत्र ठेव. फायनली दादा आणि वहिनी एकत्र आलेत. चला चला, हा गोड सीन ना आपण जरा जवळ जाऊन बघू. त्यांच्या इथे काय नाही होत.